संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी आजची ही अत्यंत महत्त्वाची आणि सविस्तर माहिती आहे. सध्या सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, मार्च महिन्याची पेन्शन आपल्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहे? अनेक अनेक जण बँकेत जाऊन चौकशी करत आहेत. काही जण ग्रामसेवक, तलाठी, समाज कल्याण कार्यालय येथे संपर्क साधत आहेत. तर काही जण ऑनलाईन स्टेटस तपासत आहेत. त्यामुळे या सर्व संभ्रमाला पूर्णविराम देण्यासाठी आज आपण सविस्तर आणि स्पष्ट माहिती जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम थोडक्यात योजनेविषयी समजून घेऊया. संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे. या योजनेअंतर्गत निराधार, विधवा, महिला, दिव्यांग व्यक्ती, अनाथ मुले, घटस्फोटित महिला, गंभीर आजारग्रस्त व्यक्ती तसेच आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल घटकांना मासिक आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे अशा कुटुंबांना किमान आर्थिक आधार मिळावा आणि त्यांचे दैनंदिन जीवन सुरळीत चालावे. आता मुख्य मुद्द्यावर येऊया. सध्या राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे मार्च महिन्याच्या पेन्शन बाबत. अनेक लाभार्थी विचारत आहेत की पेन्शन उशिरा का होत आहे, म्हणजे पेन्शनला उशीर का होत आहे. तर यामागचे प्रमुख कारण म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प. म्हणजे ह्या मागचं प्रमुख कारण काय आहे, तर राज्याचा अर्थसंकल्प आहे की महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प हा 6 तारखेला सादर होणार असल्याची माहिती संबंधित विभागाकडून मिळत आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प हा 6 तारखेला सादर होणार आहे अशी माहिती संबंधित विभागाकडून मिळत आहे. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात निधी वितरणाची प्रक्रिया काही वेळ थांबवली जाते. म्हणजे अर्थसंकल्प सादर होण्यावेळी मोठ्या प्रमाणात जे आहे ते निधी वितरण जे आहे ती प्रक्रिया जी आहे ती काही वेळा थांबवली जाते किंवा विलंब होतो, म्हणजे उशीर होतो. कारण ही नवीन तरतूद, मंजुरी आणि निधी वाटपाची रूपरेषा ठरवली जाते. म्हणूनच 6 तारखेपूर्वी पेन्शन जमा होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे संकेत मिळत आहेत. म्हणजे 6 तारखेच्या आधी पेन्शन जमा होण्याची शक्यता जी आहे ती कमी आहे आणि संबंधित अधिकारी देखील असे सांगत आहेत. म्हणजे संबंधित अधिकारी जे आहेत ते असं सांगतात की अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर निधी वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू होईल. म्हणजे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर निधी जे वितरण होणार आहे ती प्रक्रिया वेगाने सुरू होईल आणि त्यामुळे लाभार्थ्यांनी 6 तारखेपर्यंत संयम बाळगावे. म्हणजे लाभार्थ्यांना 6 तारखेपर्यंत संयम ठेवायचा आहे. 6 तारखेच्या नंतर पैसे येऊ शकतात. आता पेन्शन रकमेबद्दल स्पष्ट माहिती जाणून घेऊया. दिव्यांग लाभार्थ्यांसाठी सध्या 2,500 रुपयांची मासिक मदत दिली जाते. म्हणजे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी 2,500 रुपयांची मासिक मदत, म्हणजे महिन्याला मदत, प्रत्येक महिन्याला मदत दिली जाते. तर सर्वसाधारण लाभार्थ्यांना 1,500 रुपये प्रति महिना दिले जातात. म्हणजे सर्वसाधारण लाभार्थ्यांना 1,500 रुपयांची मदत प्रत्येक महिन्याला दिली जाते. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मागील काही महिन्यात आपण पाहिले आहे की GR म्हणजे गव्हर्नमेंट रिझोल्यूशन, GR न येता ही पेन्शन थेट खात्यामध्ये जमा झाली होती. म्हणजे मित्रांनो, आपण मागील काही महिन्यामध्ये आपण पाहिलं आहे की GR नाही आला तरी देखील खात्यावरती पैसे जमा होत आहेत आणि त्यामुळे या वेळी देखील वेगळा GR येण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे ह्यावेळी देखील काही वेगळा GR येईल ह्याची शक्यता जी आहे ती कमी आहे आणि थेट निधी वर्ग केला जाईल. म्हणजे थेट निधी तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळत आहे. आणि काही लाभार्थ्यांना अजून एकच प्रश्न पडला आहे की थकीत पेन्शन बाबत काय, म्हणजे थकीत पेन्शन बाबत काय, म्हणजे जर एखाद्या महिन्याची पेन्शन मिळाली नसेल तर ती एकत्र दिली जाणार का? म्हणजे एखाद्या महिन्याची पेन्शन मिळाली नाही तर ती एकत्र येईल का? तर सध्याच्या घडीला शासनाकडून थकीत पेन्शन वितरणाबाबत कोणतीही ठोस घोषणा झालेली नाही. म्हणजे शासनाकडून थकीत योजना जी आहे ती म्हणजे पेन्शन जी आहे त्या थकीत पेन्शनसाठी शासनाकडून कोणतीही वितरणाबाबत कोणतीही ठोस घोषणा अजून की झालेली नाही. त्यामुळे थकीत रकमेबाबत अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे अशी माहिती येत आहे. या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. अनेकदा सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात. म्हणजे महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर अनेकदा बऱ्याच वेळा सोशल मीडियावरती म्हणजेच किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात की आज रात्री पेन्शन जमा होणार, सर्वांना दुप्पट रक्कम मिळणार आणि नवीन फॉर्म भरावा लागणार. तर इत्यादी अशा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहिती फक्त समाज कल्याण विभाग किंवा अधिकृत शासन निर्णयातूनच घ्यावी. म्हणजे अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका. अशा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहिती फक्त समाज कल्याण विभाग आणि नाहीतर किंवा अधिकृत शासन निर्णयामधूनच मिळते, तिथूनच माहिती घ्यावी. पेन्शन जमा झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेचा पासबुक अपडेट करू शकता. म्हणजे पेन्शन जमा झाली का नाही हे तपासण्यासाठी तुम्ही काय करायचं, तर तुमचे बँक पासबुक जे आहे ते अपडेट करून घ्या, जेणेकरून समजेल. तर ATM मिनी स्टेटमेंट काढू शकता किंवा मोबाईल बँकिंग SMS अलर्ट तपासू शकता. मोबाईलवरती मेसेज पडतो जर पैसे जमा झाले असतील तर. ते पण तुमचा मोबाईल लिंक, आधार खात्याशी लिंक असेल बँक अकाउंट, तर
मेसेज पडतो तुम्हाला मोबाईलवरती आणि काही वेळा तांत्रिक कारणामुळे एकाच दिवशी सर्वांच्या खात्यात रक्कम जमा होत नाही. म्हणजे काय होतं मित्रांनो, की काही वेळा तांत्रिक कारणामुळे किंवा अन्य कोणत्या तांत्रिक कारणामुळे एकाच वेळी सर्वांच्या एकाच दिवशी सर्वांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होत नाही. असं टप्प्याटप्प्याने होते. आज ह्याच्या उद्या त्याच्या, उद्या ह्या जिल्ह्यात परवा त्या जिल्ह्यात. तर जिल्हानिहाय किंवा बँकनिहाय प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण होते. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल किंवा KYC पूर्ण नसेल तर तात्काळ बँकेत जाऊन प्रक्रिया पूर्ण करून घ्या. अनेकदा अशा कारणांमुळे पेन्शन अडकू शकते. म्हणजे मित्रांनो, काय सूचना आहे ग्रामीण भागातल्या आणि सगळ्याच लोकांसाठी सूचना महत्त्वाची आहे, की जर तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल किंवा KYC पूर्ण नसेल तर तात्काळ बँकेत जाऊन प्रक्रिया पूर्ण करून घ्या. अनेकदा अशा कारणांमुळे पेन्शन अडकू शकते. तसेच तुमचे नाव, खाते क्रमांक किंवा इतर तपशील चुकीचे असल्यास स्थानिक समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधा. आता पुढील काही दिवसांचा अंदाज पाहूया. 6 तारखेला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर निधी वितरणास हिरवा कंदील मिळाल्यास 7 ते 10 तारखेच्या दरम्यान पेन्शन जमा होण्याची शक्यता आहे. मात्र हे अधिकृत वेळापत्रक नसून उपलब्ध माहितीनुसार अंदाज आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणेची प्रतीक्षा घ्यावी. म्हणजे आता काय पुढचा अंदाज म्हणजे पुढील काही दिवसांचा अंदाज पाहूया. तर 6 तारखेला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर निधी वितरणास हिरवा कंदील मिळाल्यास 7 ते 10 तारखेच्या दरम्यान पेन्शन जमा होण्याची शक्यता आहे मित्रांनो. पण हे एकदम ॲक्युरेट माहिती नाही, कारण अधिकृत वेळापत्रक अजून आलेलं नाही, उपलब्ध नाही. त्यामुळे ही फक्त अंदाज आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी, म्हणजे वाट बघावी की अधिकृत घोषणा कधी येईल. परंतु 6 तारखेच्या पुढेच पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत. या योजनेचे सामाजिक महत्त्व आपण समजून घेतले पाहिजे. म्हणजे या योजनेचे सामाजिक महत्त्व जे आहे ते आपण समजून घेतले पाहिजे. अनेक कुटुंबे ही रक्कम मिळाल्यावरच महिन्याचा किराणा, औषधे, वीज बिल, भाडे इत्यादी खर्च भागवतात. त्यामुळे पेन्शन उशिरा झाल्यास त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. शासनाकडून शक्य तितक्या लवकर निधी वितरित व्हावा अशी सर्वांची अपेक्षा आहे. काही वेळा असेही घडते की एकाच जिल्ह्यात पेन्शन जमा होते पण दुसऱ्या जिल्ह्यात उशीर होतो. म्हणजे काही वेळा मित्रांनो काय होतं, की एका जिल्ह्यात पेन्शन जमा होते पण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये यायला उशीर होतो, पैसे यायला. म्हणजे त्यामुळे काय होतं, त्यांच्या गावात आली आमच्याकडे का नाही असा प्रश्न निर्माण होतो. याचे कारण म्हणजे निधी वितरणाची प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यांवरती पार पडते. त्यामुळे 2-3 दिवसांचा फरक असू शकतो. जर 6 तारखेनंतरही पेन्शन जमा झाले नाही तर घाबरू नका. प्रथम तुमचे खाते तपासा, त्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. कधी कधी तांत्रिक अडचण, सर्व समस्या किंवा कागदपत्रांची पडताळणी यामुळे विलंब होऊ शकतो. म्हणजे मित्रांनो, 6 तारखेनंतर पेन्शन जमा झाले नाही तर घाबरून जायचं नाही. प्रथम तुमचे खाते तपासायचे आहे, त्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा आहे. कधी कधी तांत्रिक अडचणी, सर्व्हर समस्या किंवा कागदपत्रांची पडताळणी यामुळे देखील विलंब होऊ शकतो मित्रांनो. तर सध्याच्या अपडेटनुसार शासनाने पेन्शन बंद करण्याचा निर्णय म्हणजे रक्कम कमी करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. म्हणजे सध्याच्या अपडेटनुसार काय आहे, तर शासनाने पेन्शन बंद करण्याचा किंवा रक्कम कमी करण्याचा कोणताही निर्णय आणखी तरी घेतलेला नाही. या उलट दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वाढीव मदत कायम ठेवली जाणार असल्याचे संकेत आहेत आणि त्यामुळे लाभार्थ्यांनी निश्चिंत राहावे. यापुढील काळात जर कोणती अधिकृत घोषणा झाली, GR प्रसिद्ध झाला किंवा निधी वितरण सुरू झाले तर त्याची खात्रीशीर माहिती आपण वेळेवर देणार आहोत. त्यामुळे योग्य आणि अचूक माहितीसाठी अधिकृत स्रोतांवरती विश्वास ठेवा. शेवटी एकच सांगू इच्छितो, संयम ठेवा, अफवांपासून दूर राहा आणि 6 तारखेनंतरच्या घडामोडीवर लक्ष ठेवा. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तुमची पेन्शन लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल अशी अपेक्षा आहे. सर्व लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा, जेणेकरून अनावश्यक म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना फायदा होऊ शकतो मित्रांनो. आणि ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना पैसे का आले नाहीत, पैसे कधी येतील हे देखील समजून येईल. तर मित्रांनो, आशा करतोय तुम्हाला संजय गांधी निराधार योजने पेन्शन आणि थकीत पेन्शन ह्याबद्दल पूर्ण माहिती भेटलेली असेल. तर देखील तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर आणि तुमचे शंकेचे निरसन नक्की करू. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.